विनंती आहे. चला मॅच ऑन आहे. मॅचच्या दिशेने वळतोय आपण. विघ्नेश फायटर विरुद्ध जय साई विरारचा संघ. जय साई 11चा संघ हा निश्चितच इकडचा बाजूचा संघ. वंजांचा इशारा, लेट्स प्लेचा इशारा. जय साई जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा डगआउट मध्ये जल्लोष असतं आणि डगआउटच्या बाहेर सुद्धा जास्त जल्लोष आहे. गोलंदाजी मारवर जयेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढला. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करते. सिंगल साठी श्री गणेश होतोय. बघा मोनिश पवारचे सुद्धा कौतुक असतील. दुपारपासून 4 वाजल्यापासून आपल्याला सोडलेल्या स्कोरिंगची भूमिका निभावतात. मोनिश पवार, अक्षय पवार यांचे मोठे बंधू आहेत. अक्षय पवारला आता आपण एमसीसी मधून खेळताना पाहतो. ओ हो हो चेंडू निघून जाते सीमारेषा पार. कमान डीजे. आमचं शरद दादा शर्यत थँक्यू डीजे. धावफलकर जावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा लगावल्या गेल्यात. हलक्या हाताने चेंडूला कट करून काढला. सिंगल साइड. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 6. मग सिंगलला जास्त महत्व दिलं आजच्या दिवसाचा विचार केला तर. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला सिंगल साठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा लगावल्या गेल्यात. चेंडू ऑन साइडला नेविल काका यांच्या चेंडूमध्ये सिंगल चोरली जाईल का? ओ माय गॉड. फेकी सुद्धा वेगाने झाले. पंच विवेक पाटील सर यांनी आमच्या डीबीएनच्या टेक्निकल टीमला आता व्यस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जयेश मांगेल आणि केवल यांची कुठेतरी परीक्षा आता घेण्याचं. जयेश मांगेल आणि केवल मांगेला आपण पाहतोय दुपारच्या उन्हापासून दोघेही कॅमेरामॅनची भूमिका निभावताना. कालपासून जर का दोघांचा विचार केला तर या दोघांनी एकही चूक नाही केली. हे डीबीएन मध्ये दिसू शकतो तुम्हाला. कॅमेरामॅनच्या माध्यमातून एकही चूक, असा एकही निर्णय नाही जो कॅप्चर नाही केला गेला. मग आता डीबीएनची टेक्निकल टीम दोन्ही अँगलनी पाहिलं जातं. म्हणजे जयेश मांगेलनी सुद्धा कॅप्चर केले, केवल मांगेलने सुद्धा कॅप्चर केलं. चला तमेशचं सुद्धा सहर्ष स्वागत एमसी चषकामध्ये. मंथनला सुद्धा वादोय आपण. चला पंच निश्चित निर्णय देतील. नॉट आउट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 8. बॅकफुट मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो इंटू द गॅप. सीमारेषा पार. कमांड डीजे.
बघा बॅरिकेड्स त्याच्यापासून थोडंसं लांब उभं राहायचंय. बॅरिकेड्स पिवळ्या पडद्यापासून थोडंसं प्रेक्षक वर्गाने लांब उभं राहायचंय. जयसाई विरार, जयसाई 11 थोडंसं मागे व्हायचं बॅरिकेड्स पासून प्लीज. हा हिमांशू, गौतम पाटील आहेत वाटते. बघा बॅरिकेड्स वर कोणाचा तरी पाय दिसतोय. बॅरिकेड्स पासून थोडंसं लांब उभं राहा प्लीज. हलक्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन काढलं. सिंगलने धावफल पुढे सरकत. दोन चेंडूच आतापर्यंत खेळ झाले. धावफल का धावत 14 म्हणजे स्टार्ट चांगली आहे. बघा चौकार आणि धावफलक थोडंसं पुढे आहे. ती स्टार्ट चांगली आहे. या स्टार्टला एंड मोमेंट पर्यंत टिकून ठेवून आणि चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जयसाई संघाचा सुद्धा असेल. हलक्याने चेंडूला घेऊन काढलं. सिंगल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 15-15 15 धावा धावफलकारती लगावल्या गेल्या. हलक्याने चेंडूला घेऊन काढलं डिफेन्सिव्ह पद्धतीने सिंगल साठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 16-16 मध्ये ऑनबोर्ड 16 धावा धावफलकारती लगावल्या गेल्या. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव भाऊ म्हात्रे म्हणजे सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व डोंगरपाड्यातून आपणास विनंती आहे, आपलं सहर्ष स्वागत. आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ड्राईव्ह गेला फटका. आर्चिस फेकी. ओहो फेकी थोडीशी स्लो झाली. बघा फेकी चांगली केली होती पण थोडीशी स्लो टप्पा पडला. या सर्व काही गोष्टी बऱ्याचदा इनिंग कालपासून उल्लेख केला होता की चेंडू जर का बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डरच्या हातात कलेग होतोय तर सिंगल थोडंसं मुश्किल आहे. जर का सिंगल पाहिजे असेल तर आधीच बॅट्समॅनला सुटायचं आहे, त्या क्रीज पर्यंत पोहोचायचं म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट तुमच्या दोन्ही खेळाडूची चांगली पाहिजे. धावफलकारती धावा 18 धावा धावफलकारती लगावल्या. गोलंदाजी मारवर्दी नेव्हिल काका तिसरं षटक घेऊन आलेत. विरार क्रिकेट असोसिएशनच्या VPL ची स्पर्धा झाली होती तेव्हा MCC मधून खेळताना या गोलंदाजांनी खूप प्रभावित केलं होतं. एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं नेव्हिल. पुढचा चेंडू. ओहो क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला कलेक्ट केलं गेलं नाही. हात कोणतरी फेकीच्या मुवमेंटला आले होते त्यांना क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडू स्ट्रेटच्या दिशेने सुशांत बरोबर चुकी. चेंडू ट्रॅव्हल होतो सरळ पडद्याच्या इकडे सीमारेषा पार. कमांड डीजे. तदनंतर एक अतिरिक्त धाव 24 रन ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकारती लगावल्या गेल्यात. जयसाई विरार सलामीवीर जोडी खूप चांगली खेळी करते. पुन्हा एक धावा साईडला फेकी धावची संधी डायरेक्ट हिट नाही. सिंगल रोखली साथ नाही. सिंगल कंप्लीट होते. बघा 12 वाजता इकडे एक मंदारेश्वर विभागातील एका म्हणजे MCCच्या एका खेळाडूचा केक कटिंगचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. सनी सरकार याचा वाढदिवस आहे. याचा केक 12 वाजता सुद्धा कापला जाणार. याची सुद्धा नोंद घ्यायची. चेंडू जातोय एंड द गॅप सीमारेषा पार. जयसाई 11 ची सलामीवीर जोडी खूप चांगली खेळी करते आपल्या संघासाठी. कमांड डीजे. डंग्यू डीजे. 4 चेंडूचा आतापर्यंत घेऊन झाले. धावफलकार धावा 29 रन धावफलकारती लगावल्या गेल्यात. 29 रन ऑन बोर्ड. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क सुद्धा नाही. डॉट चेंडूची सांगता बघा. नेव्हिल काका इज अ एक्सपिरियन्स बॉलर. येस MCC मध्ये VPL मध्ये खेळताना MCC मध्ये खेळताना खूप प्रभावित केलं त्या गोलंदाजी. फुलटा चेंडू ऑन साईडला फटका. ओहो थोडीशी खाई केली होती. 6 जण होते त्या ठिकाणी. चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल कंप्लीट होते डिक्लेअर झोनच्या दिशेने. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकारती धावा पाहतोय. 10 धावाच्या करंट रन खेळतोय. 30 रन ऑन बोर्ड. जयसाई 11चा हा संघ आपण पाहतो. याच विभागातून थोडासा घराजवळचा संघ असं म्हटलं तरी चालणार आहे. खूप चांगली खेळी करतो हा संघ सुद्धा जयसाई 11 संघ.
पण पाहतोय 3-0 30 रन ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्या संघासाठी घेऊन आलेत. चौथं षटक असं साजन. नेहमी आपण पाहतो साजनला चौथं षटक आता बघा. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर उद्याच्या दिवशी सुपर 12च्या मॅचेस असतील. फक्त साजनला आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम षटक आपल्या संघासाठी. फुटा चेंडू 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 सरळ प्रेक्षक वर्ग सांगतोय पिवळा पडदा लागतोय. पहिला ब्रेक थ्रू थोडासा उशिराने आलाय. कमांड डीजे ऑफ आहे का आता 10 पासून सुद्धा गेलेत बघा. पहिला ब्रेक थ्रू आला कुठेतरी जैसाई 11 या संघाला थोडासा उशिराने आला पण आला त्या गोष्टीला 3-0 30. इथून जर का विचार केला तर 35+ जाण्याचा प्रयत्न जैसाईचा असेल. 35च्या आत रोखण्याचा कुठेतरी मनामध्ये माइंडसेट असेल विघ्नेश फायटर या संघाचा. कारण की धावफलक थोडस जलद गतीने चालते. त्या जलद गतीला थोडीशी संत गती नाही पण पहिला ब्रेक थ्रू आलाय. आता त्यानंतर नवीन बॅट्समॅनचा कशा प्रकारे माइंडसेट आहे, कोणती खेळी घ्यायची आहे, सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल का एखादा मोठा फटका, या सर्व काही गोष्टी पाहाव्या लागतील. बॅकफुटला आले हलक्या त्याने चेंडूला ऑफ साइडला फक्त घेऊन काढला. आर्चिस चेंडूवर जाईपर्यंत 1 रन कंप्लीट. 3-1 31 दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 31. 3-1 31 रन ऑन स्कोरबोर्ड. सुरेख सुरेख सुशांत जी चुकी केली त्या चुकीला सुधारतोय. पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय. आपल्या संघासाठी एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजर ठेवतोय. करून थांबायचं 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं थांबायचं. डबल 3 33 दोन चेंडूचा आतापर्यंत तर खेळ झाले. धावफलक धावा डबल 3 33 रन ऑन स्कोरबोर्ड. हलक्या त्याने सिंगलला घेऊन काढलं. तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 34. बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न सूर्यकांत पाटील एका सेफ हँड मध्ये झेल टिपतोय. दुसरा ब्रेक थ्रू का मांडीजे. थँक्यू. श्री स्पोर्ट्सचे कर्णधार वैभव पाडावे आपणास विनंती असेल आपण आमच्या मंचावर आदरपूर्वक येऊन विराजमान व्हायचे प्लीज. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. श्री स्पोर्ट्स संघाचे कर्णधार वैभव पाडावे यांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होतोय. 34 धावा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुटर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. फेकी हो थोडीशी खराब. फेकी सुद्धा खराब होती. त्यानंतर चेंडूला गॅदर करण्यासाठी थोडीशी घाई केली होती. सिंगल सुद्धा रोखू शकली नाही. बघा या गोष्टीचा उल्लेख केला होता की चेंडूला जर का पॉइंटर लाईनवरती हातामध्ये कलेक्ट केलं गेलं फील्ड केलं गेलं तर फेकी जर का प्रॉपर असली तर ती सिंगल वाजते. मग निश्चित सिंगलचा गेम आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये सिंगलला जास्त महत्व दिलं जातं. शेवटचा आणि अंतिम चेंडू 35 धावा धावफलक देईल. चेंडूला लेफ्ट गेले गेले पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा एक अतिरिक्त धावा धावफलकामध्ये. बघा प्रेशर इथून जर का 35+ जितक्या धावा बांधतील थोडंसं प्रेशर दोन्ही सलामी बॅटर दबावामध्ये येतील. नंतर विचार केला तर बॅकफुटर आलाय. सरळ चेंडू पिवळ्या पडद्याच्या बाहेर षटकार. धावफलकारी धावा 36 वर धावफलक थांबलं गेलं. 37 इज अ टार्गेट फ्रॉम विघ्नेश फायटर. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे कडून एक सुमधुर संगीत. बघा स्टेजच्या दिशेने केवळ
बघा स्क्रीनवरती जी आमची लहान पोरं पाहतात एमसीसीच्या अपकमिंग सगळे शाळे बघा. पहिला यश दिसतोय तिकडे, यांनी सुद्धा खूप मेहनत करत. त्याच्या बाजूला चुटकी दिसतोय, एक गोलंदाज एमसीसीचा. तिथे जानू एक लेफ्ट हँडर, हे सगळे एमसीसी बीच. त्याच्या बाजूने राजचा भाऊ यश सुद्धा आहे. त्याच्यानंतर कार्तिकला सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतोय. त्याच्यानंतर राज सुद्धा स्क्रीनवर आहे आपला. हे सर्व काही स्टार्स आहेत एमसीसीचे अपकमिंग. थोड्या दिवसात या थोड्या वर्षात हे सुद्धा आपल्याला मैदानाच्या दिशेने खेळताना दिसतील. आणि उद्याच्या दिवशी त्यांना जर का एक्झिबिशन मॅचमध्ये वेळ असेल तर निश्चितच संधी मिळणार आहे. तर त्यांनी सुद्धा प्रिपेअर ठेवायचं आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहू शकता. श्री स्पोर्ट्स संघाचे कर्णधार वैभव पाडवे, त्यांच्या बाजूला आपण त्यांची मागेला पण पाहतोय. दोन्ही किरण प्रजापती लस्सी यांना सुद्धा पाहतोय आपण स्क्रीनवरती. हे सर्व काही स्क्रीनवरती आमची मंडळी आहे. येस, पारितोषिक आलंय. सामन्याचा सुरुवात होते. जयसाई 11च्या प्रत्येक विकेटसाठी जयसाई विरार या संघाकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. हा सपोर्ट केला जातो. एकाच विभागातून 2 संघ बिलॉंग करतात आणि आपल्या संघाला बघा जयसाई विरारच्या संघाचा विचार केला तर एक बलाढ्य संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जाते. आणि जयसाई 11चा संघ आता स्पर्धेमध्ये बिग बॅश फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतोय. म्हणजे निश्चितच आपला संघ आपल्या संघातील दुसरा संघ आहे आपला म्हणजे बी टीम असं. यास प्रत्येक चौकारासाठी विघ्नेश फायटर या संघासाठी सुद्धा पारितोषिक आले. प्रत्येक चौकारासाठी FS फॅशन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे विघ्नेश फायटर या संघासाठी. सुशांत सुशांत थांबवलं गेलं, स्वतःला थांबवलं गेले. डॉट चेंडू 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत धावा 1. गोलंदाजी मारवरती आपण चेतनला पाहतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत धावा 1. बॅकफुट लेव्हल मारण्याचा प्रयत्न फेकी चेंडूवरती. इथे कोणता अँड चूज केला ही गोष्ट आहे. इथून विजयनगरला फेकण्याचा प्रयत्न केला, कुपचरपाड्यात थ्रो केला असता तरी चालला असता. या सर्व काही गोष्टी आहेत. इथून का स्वतःला विजयनगर पर्यंत फेकण्याचा प्रयत्न केला. जर का खालच्या हँडवरती थ्रो असता तर इकडे धावचीची संधी त्या दिशेने सुद्धा जास्त असती. पण अखेरकार स्वतःला वरची हँडवरती फेकी गेली. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये फेकी वेगाने. चेंडूला कलेक्ट नाही केलं नाही. बघा याच गोष्टीचा कॉम्बॉक्स मधून सुद्धा उल्लेख केला जातो वारंवार. जर का बॉर्डर लाईनच्या दिशेने तुमच्या हातामध्ये चेंडू होतोय तिथून सिंगल चोरणं थोडंसं कठीण आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. मोठा फटका एवढा मोठा फटका की सरळ चेंडू निघून झाले. षटकाराला सुशांतला मैदान सोडावं लागते. ऐकूया ओमकारला. साईशा 11 साहिल यांचे सुद्धा आभार असतील. खूप चांगला थ्रो केला होता. येस, तिकडे साईशा 11चे दोन्ही ओनर सिद्धांत बाळे आणि तेजस आडवेकर साहेब यांना दोघांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानबंद व्हायचं आहे. येस, पारितोषिक मार्केट सुद्धा वाढते. चेंडूला लिफ्ट केलं गेलं डाव्या यष्टीचा वारजे चेंडू. प्रत्येक विकेटसाठी जयसाई 11 च्या प्रत्येक विकेटसाठी जयसाई विरार या संघाकडून 200 रुपयाचा पारितोषिक. मार्केट वाढ रहा है, धीरे धीरे मार्केट वाढते. आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न कशावर. ऑन साइडला गेला चेंडू टॉसबॉक्सच्या दिशेने सिंगलसाठी. चला दोन्ही मान्यवर साईशा 11चे ओनर तेजस आडवेकर आणि सिद्धांत भाले आपणास विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफळ करधावा 5 5 रन ऑन बोर्ड. युट्यूबच्या स्क्रीनवरती आपण प्रेक्षक वर्ग पाहतोय. जयेश मांगेला केवल मांगेला या दोघांचे कशा प्रकारे आमच्या दोन्ही प्रेक्षक सर्व काही ऍब्सर्व करून दाखवतात. दोन्ही कॅमेरामॅन सर्व दिशेने कोणालाही सोडत नाही की कोण मॅच बघायला आले कोण नाही. गोलंदाजी मार्गवरती गोविंदला पाहतोय आपण. बघा जयसाई हा संघ आहे. हा संघाचा विचार केला एक बी टीम म्हणून या संघाला सुद्धा आपण पाहू शकतो. खूप चांगला की हाही संघ खेळताना दिसतोय. जयसाई विरारच्या नंतर जयसाई 11चा संघ आता आपल्याला पुढे येताना दिसतोय. कशा प्रकारे खेळ. चेंडूला हलक्या त्याने ऑफसाइडच्या दिशेने कट करून काढला सिंगल साठी. गोल्ड केबलचे ओनर नदीमभाई शेख आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. गोल्ड
ओमकार पाटील यांना विनंती असेल तिन्ही मान्यवरांना तुम्ही मंचापर्यंत घेऊन येतील. बघा 1.1 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक देवा 6. सुरेख 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 टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे यष्टीरक्षकाच्या हातात गेला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. इथून जितके डॉट देतील इथून जितकी जास्त डोकेदुखी वाढेल. कारण की टार्गेटचा विचार केला तर मोठा आव्हानाचा पाठला करायचा आहे. मोठा आव्हानाचा पाठला करताना कशा प्रकारे खेळ राहतो ही पाहावं लागेल. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 6 रन ऑन स्कोर बोर्ड. सुरेख 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 टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वरती येतोय. त्यानंतर आर्चिस बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू निघून जातोय. बघा यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा मध्ये गोलंदाजाला वारंवार कशा प्रकारे टप्पा लाईन लेन दाखवण्याचा यष्टांच्या मागून प्रयत्न केला जातोय. खूप चांगला खेळ. फुलटा चेंडू ओ हो सुरेख पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. किरणला आपण पाहतोय चांगली फलंदाजी सुद्धा किरणने केली होती. क्षेत्ररक्षण होते थोडासा जल्लोष करता जयसाई विरारे असू दे जयसाई विलेवन फॅन्स थोडंसं मागे आमच्या पिवळ्या पडद्यापासून थोडंसं मागे व्हा. आयोजन कमिटीकडून सूचना सांगण्यात येते. निश्चितच संधी मिळेल. यस रिव्ह्यू घेतलेला 7 धावा धावफलक लगावला गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. म्हणजे निश्चितच या चेंडूवरचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. काय घडेल काय सर्व काही पाहायला आवडेल. पण सर्वजण पाहतोय आयुक्त कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेसाठी विचार केला तर सायकल स्पॉन्सर शिवम पडदे यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर आली होती. मॅन ऑफ द सिरीज साठी बरेच पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आहे अजून टी शर्ट सुद्धा आहे स्पोर्ट्स जॅकेट सुद्धा आहे. त्यानंतर विचार केला तर RV फिटनेस यांच्या माध्यमातून तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी असेल त्याला इयरली मेंबरशिप फ्री सुद्धा आहे. कोणता खेळाडू असेल उद्याच्या दिवसात मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि MCCचा एखादा प्लेयर जर का टॉप 3 मध्ये जाणाऱ्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच असेल त्याला 50% स्पेशल डिस्काउंट त्या प्लेयरला सुद्धा आहे. म्हणजे MCCच्या खेळाडूंना सुद्धा ती संधी आहे. RV फिटनेस यांच्या माध्यमातून ही संधी देण्यात आलेली आहे की मॅन ऑफ द सिरीज साठी जो खेळाडू असेल त्याला इयरली मेंबरशिप फ्री असणार आहे. या सर्व काही गोष्टीची नोंद सुद्धा घ्यायची आहे त्यांच्या आतमध्ये. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय इनटू द गॅप सीमारेषा पार. कमांड डीजे धावफलकाची धावा आपण पाहतोय. चेंडू बघा कशा प्रकारे गॅप मध्ये गेला. डबल 11 5 चेंडू जाता शेवटचा चेंडू बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न अंकित फेकी. याच गोष्टीचा उल्लेख वारंवार केला जातोय. चेंडू जर का हातामध्ये गेला तर सिंगल चोरणं थोडस कठीण आहे. तोच सिंगल चोरण्याचा प्रयत्न विघ्नेश फायटर सिद्धेश आणि आर्चिसने म्हणत होता. तो सिंगल चोरण्याच्या नादात सरळ आर्चिसला मैदान सोडावं लागणार आहे. ब्रेक थ्रू येतोय धावचीच्या रूपात. अंकित क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावफलकर धावा डबल 11 घेऊया ब्रेक ऐकूया डीजेला. थँक्यू गोलंदाजी मारवती मनोज. पहिला चेंडू बॅट का किनारा विकेट कीपर का सहारा ने सिंगल. चला एक सन्मान घेणार आहोत आपण. श्री स्पोर्ट्स संघाचे कर्णधार वैभवदा पडावे यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. रोहित चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान घेणार आहोत. विनंती असेल प्रतीक फोटो काढायचे. बघा श्री स्पोर्ट्स संघाचे कर्णधार म्हणून आपण नेहमी पाहतो एक अष्टपैलू खेळाडू आणि नेहमी जिथे जिथे MCC नाव येतं तिकडे हा संघ नेहमी सपोर्ट करतो. श्री स्पोर्ट्स संघ हाही याच विभागातील संघ आहे नेहमी सहकार्य करतो. यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करतोय. वैभवदा पडावे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहतो. एक आणि शांत संयमी खेळाडू
विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेंडमकर आपणास विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव भाऊ म्हात्रे साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर शैलेशदार कळवले आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. समर्थ 14-32 संघ खेळताना दिसतोय बघा कुठेतरी चेंडू षटकारा निघून जाते. त्यानंतर धावफलकाराचे नवीन गोलंदाज नवीन बॅटर अभिषेकला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बघा सिद्धेश राऊतच्या खांद्यावरती जबाबदारी वाढले. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेंडमकर यांचं सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने आगमन होते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 13 मेराचे समीकरण 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 13. ऑन साइडच्या दिशेने खेळणारा चेंडू टॉस्का बॉक्सच्या दिशेने अभिवादन करतोय सिंगल. बघा इथून मॅच ऑन आहे. इथून जिथपर्यंत सिद्धेश राऊत स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. इथून एखादा दुसरा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. येणारे 2 चेंडू या 2 चेंडूवरती जर का मोठे फटके आले तर कमबॅक करण्याची क्षमता. बॅकफुट राऊंड चेंडू जातोय इनटू द गॅप सीमारेषा पार. कमांड डीजे थँक्यू. बघा जसा उल्लेख केला तसा मोठा फटका आलाय. आता मॅच कुठे आहे जर का या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल या चेंडूच्या दिशेने कोणत्या दिशेने सामना बघतोय सर्व काही या चेंडूवरती निर्माण. उर्वरित 7 कोणत्या संघाला आहे विजयाचे 7 हे पाहूया. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजी चांगली डॉट चेंडू. इथून सामना थोडंसं इक्वेशन कठीण. 6 चेंडू आणि 19 धावा. इक्वेशन थोडंसं कठीण आहे. बघा ओंकार पाटील आपणास विनंती आहे तुम्ही गोल्ड केबलचे ओनर प्रॉपरेटर नदीमभाई शेख त्यानंतर साईशा 11 तेजस आडवेकर सिद्धांत बाळे या तिन्ही मान्यवरांना तुम्ही मंचावरती घेऊन यायचं. तिघांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वरती आपण बघा सामना कशा प्रकारे फिरतोय. 3 षटकार संपले. 3 षटकानंतर सिंगलला जास्त महत्व दिलं होतं. तदनंतर एक चौकार येऊन सुद्धा धावफलका धाव मात्र 18. ऑन साइडच्या दिशेने घेऊन काढला सिंगल फेकी सुद्धा वेगाने सिंगल होण्यासाठी सुद्धा धगधग झाली होती. इथून 5 चेंडू आणि 17 धावा. 5-17 मध्ये जर का विचार केला तर खतरा. 5-17 जर का सिद्धेश राऊतने काढले तर नयन मांगेला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नो चेंडू नो धावचीची संधी. हो डीबीएनच्या टेक्निकल टीमला जयेश मांगेला केवल मांगेला अँड आमचे कम्प्युटर मॅन नयन तांडेला यांना कुठेतरी व्यस्त करण्याचा प्रयत्न. बघा अनिश सुद्धा आलाय. अनिश व्हिडिओग्राफर याचे सुद्धा सहर्ष स्वागत. विरार क्रिकेट असोसिएशनच्या जिथे स्पर्धा होतात तिथे व्हिडिओ यांच्या माध्यमातून कॅप्चर केला जातात. अनिश तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बघा मॅचच्या दिशेने कशा प्रकारे बघा इथून कशा प्रकारे सामना बसतोय. आमचे ऑफिशियल प्लीज जय साई फक्त आवाज वाढवला जातोय. ओ हो इथून काय घडलं. नो चेंडू आला होता. धावचीत सुद्धा अँड नो सुद्धा काउंट केला जाईल. येस इथून जर का नो वरती कमबॅक बघा इथून नो काउंट सुद्धा केला गेला. उर्वरित 4 चेंडू त्यानंतर विचार केला तर 5 ची मॅच असती. येस बॉल सुद्धा काउंट असणार आहे आणि फक्त सिंगल ऍड होणार आहे. सजन नवीन बॅटर सिद्धेश राऊतला पण मैदान सोडताना पाहतो थोडंसं लुईसी प्रकारे गेले होते सिंगल चोरण्यासाठी. बॅकफुट लावून चेंडू निघून जातो इनटू द गॅप सीमारेषा पार. कमांड डीजे जयसाई थोडस बॅनर पासून लांब आणि तिकडे लाईटीचे पोल सुद्धा आहेत. पुन्हा एकदा बॅकफुट मारण्याचा प्रयत्न. सिंगल नाही घेणार धावचीच्या रूपात. प्लीज बॅनर पासून थोडस लांब व्हा. बॅनर पासून आणि तिकडे लाईटीचे पोल सुद्धा आहेत. बघा आयोजन कमिटीकडून ही सूचना वारंवार सांगण्यात येते. सो त्या सूचनेचं तुम्ही पालन करा. खूप चांगला संघ तुमचा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सहकार्य सपोर्ट सुद्धा खूप चांगला गेला संघाला. त्या दिशेने खेळ सुद्धा चाललाय.
ओहो झेल 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 नाही टेपला गेला. चेंडूला अडवलं गेले, सिंगल रोखली गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बघा सामन्यामध्ये बॅकफुटला येतो विघ्नेश फायटर संघ. जर का पहिल्या 3 षटकामध्ये सिंगलला जास्त महत्व दिलं नसतं, तिथे जर का एखादे 2 मोठे फटके असते तर सामना विजयाच्या दिशेने चालला असता. पण जयसा 11 संघ ठरतोय विजयी. पराभूच्या छायेत जावं लागते विघ्नेश फायटर या संघाला. दोन्ही संघांना नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला या विघ्नेश फायटर आणि हरिओम टॉस साठी लगेच.